रिअली फंटास्टिक असम टेस्ट, रिअली सच कॉम्बिनेशन आहे ना ते एकदम असं हे आहे आंबट आणि ते तिखटाचं ना ते गुवावामध्ये असं फ्लेवर येतोय ना, एवढं भारी फ्लेवर लागतोय ना खरंच. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, म्हणजे नक्की ट्राय करा. आम्ही असंच खात होतो पण आज मला समजलं की खरंच आता जर पेरू जर आपण खाल्लं ना पण ह्या पद्धतीनं आपण पेरू खायचं. हे बघा मी गुवावा चाट बनवत आहे इथं आणि तुम्ही पण एकदा नक्की तुमच्या घरी ट्राय करा, म्हणजे करा. आत्ता सध्याला पेरूचं सीझन भरपूर आहेत आणि भरपूर पेरू लागायला लागलेत आणि त्यामुळे तर असं मी इथं 2 ही घेतली होती, तेवढं मध्यम, जास्त पिकलेली नव्हत्या, मध्यम ही होतं ती घेतलं. ते मी अशी कट करून घेतलं, जेवढं तुम्हाला आवडते तसं घ्या. त्याच्यामध्ये तिखट आणि हळद आणि थोडंसं मीठ आणि त्याच्यावर लिंबू पिळायचं. लिंबू आणि तिखटाला कमी अशी हे करायचं नाही बरं का, ते भर मस्तपैकी अशी घालायची आणि त्यामध्ये थोडंसं 1-2 दाणं ती साखरचं टाकायची आणि असं हलवा आणि ती एकदम अशी मिसळल्यावर ना एवढं भारी आणि ते दिसायला पण एवढी छान दिसते ना. खरंच तुम्ही एकदा मी सांगते मग नक्की ट्राय करा. एवढं आवडलं मला, एवढं आवडलं. आता तर असंच करून खायचं बघा. हे बघा कलर पण एवढं मस्त झालं आहे. माझं व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी